ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. काय ग, ही मुलगी आणखीन किती दिवस राहणार आहे इथं? तिचे आई वडील येईपर्यंत तरी. तिचं इथं येणं, तिचं वागणं मला जरा विचित्र वाटतं. म्हणजे हे बघ भावना, आता इतकी वर्ष मी तऱ्हेतऱ्हेची माणसं पाहिली आहेत. जरा काही अननॅचरल असेल तर ते माझ्या लक्षात येतं. समहाऊ दीपाचं इथं येणं मला नॅचरल नाही वाटत. बोलली मला ती, काय? निखिलशी लग्न न केल्याचा तिला आता पश्चाताप होतोय म्हणे. तिच्या मनात काय आहे कोणास ठाऊक, पण मी तिला सांगितलं इट्स टू लेट नाऊ. असं तू तिला सांगून टाकलंस? हो, उगाच तिला काही वाटायला नको ना. नाहीतरी तिच्या इथे येण्यामुळे निखिल थोडा तरी डिस्टर्ब झाला असणारच. खरं म्हणजे निखिल पहिल्यांदा त्या मुलीला आपल्या घरी घेऊन आला ना, तेव्हाच मला ती आवडली नव्हती. आणि नंतर तर निखिलची परीक्षा होण्याची सुद्धा वाट बघितली नाही तिने. सरळ लग्न ठरवून मोकळी झाली. हे कसलं प्रेम. आता पश्चाताप होऊन काय उपयोग. भावना, इतकं डिस्टर्ब होतं काही कारण नाही. हे बघ, माझा निखिलवर पूर्ण विश्वास आहे. आणि हे बघ, तुला जी भीती वाटते ना, तसं काही होणार नाही. पण सर्वार्थाने या पोरीला आता या घरात फार काळ राहू देणं बरोबर नाही. काय? मी सुरुचीला नाही सांगितलं मी इथे आलोय. मला तुम्हा दोघांशी काही बोलायचंय. बोल ना. सुरुचीच्या हट्टासाठी मी लग्न केलं खरं, पण मनाला अजून नाही पटत. आणि माझी खात्री आहे पुढे मागे माझं जर काही बरं वाईट झालं तर सुरुची दुसऱ्या लग्नाचा विचारही नाही करणार. माझं जर काही
म्हणून मी तुम्हा दोघांनाही विचारायला आलोय, माझ्यानंतर ही जबाबदारी तुम्ही दोघं घ्याल? सुरुचीला एकटं पडू देऊ नका. माझ्यासाठी एवढं कराल? हे बघ सँडी, हे बघ, हे असं काही होणार नाही. तू असा धीर सोडू नकोस रे. अरे जरा डॉक्टरांवरती, नियतीवर विश्वास ठेव. सँडी, सगळं व्यवस्थित होईल. वाटतं रे मिलिंद, वाटतं. सगळं खूप खूप भयंकर आहे. अरे विचार केला ना, दिवसा सुद्धा डोळ्यासमोर अंधार पसरतो. आपल्याला काही होत नाहीये, आपण सगळं धीराने घेतोय. हे नाटक करणं सुद्धा खूप कठीण जातं रे आता. कधी कधी वाटतं आपल्याला सगळं माहीत असून सुद्धा आपण असं नको करायला पाहिजे होतं. सुरुचीचं आयुष्य असं माहीत असून मी नको. काय बिझनेस वुमन, आज अगदी उशिरापर्यंत कामकाज सुरू आहे. हो, लग्नाचा सीझन आहे ना. उद्या खूप ऑर्डर्स आहेत, मग त्या आज सेट करून ठेवल्या ना की उद्या गडबड होत नाही. सुलभा, तू ना वेगळीच दिसायला लागलीस. म्हणजे स्मार्ट दिसायला लागलीस. काहीतरीच का. अगं खरंच, तुला असं आपल्या मुलींनी पाहिलं खुश होऊन जातील एकदम. आपल्या मुलींना पाहायला वेळ कुठे आहे. पूर्वी सानिका तनयाला सोडायला तरी निदान इथे यायची, तेव्हा भेट तरी व्हायची तिची. आता तिला क्रेशमध्ये ठेवल्यापासून तिची भेटही नाही. अगं ती तिच्या संसारात रमली आहे. हो, तिचं तरी चांगलं चाललंय हे पाहून खरंच समाधानच होतं मनाला. पण तुम्हाला खरं सांगू, आवीचा विचार मनात आला ना, काही सुचेनासं होतं मला. कामात असले ना तरी मी ब्लँकच होऊन जाते. सगळा उत्साह, सगळ्या अपेक्षा, सगळ्यावर पाणी पडतं. व्यर्थ वाटायला लागतं सगळं. असं वाटतं काय करत असेल ती, दुःखात असेल का, रडत असेल का, आपली नातवंड कशी असतील, कोण बघत असेल त्यांच्याकडे. अश्विनीचाच एकटीचा काय तो दिलासा आहे तिला. तीच एकटी तिच्या बाजूची आहे. हो, मग काय म्हणते तुमची फॅक्टरी? व्यवस्थित चालली आहे ना? फॅक्टरी अगदी छान चालली आहे. सलील की नाही खूप चांगला मुलगा आहे, हुशार आहे, मेहनती पण आहे. नाही, ते सगळं दिसतच आहे मला. अनिरुद्ध, सलीलला की नाही बिझनेसचा काही अनुभव नाही अजून. गायडन्स देणारे खूप लोक आहेत, पण त्याला नीट समजावून सांगणारं, शिकवणारं, विश्वासाचं असं कोणीतरी आपल्या घरातलं माणूस हवं. मला वाटतं तुम्ही का नाही जात फॅक्टरीमध्ये, का नाही लक्ष घालत? मी काय आहे, तुझ्या बिझनेसमध्ये मी अजिबात इंटरफिअर करू इच्छित नाही. अनिरुद्ध, सारखं तुझं माझं काय, आपण दोघे काही वेगळे आहोत का? आणि हे बघा,
मी जे काही बोलले ना ते खरंच कृपा करून विसरून जा आणि परत कुठेही जायचं नाव काढू नका. अनिरुद्ध, आपण खूप वर्षांनी एकत्र आलो, ते काही पुन्हा दूर निघून जाण्यासाठी? नाही, मला प्रॉब्लेम एवढाच आहे, तुझ्या सर्कलमध्ये लोक काय म्हणतील? आय डोंट केअर. रिअली? मग काय, मी तुझ्या बरोबर उभा आहे, तुझ्या बाजूला ठामपणे उभा आहे. सो नाईस ऑफ यू. आयडिया नाही, आपण उद्यापासूनच फॅक्टरीत का नाही जायचं? खरंच येणार आहात तुम्ही? आपण उद्या जाऊया. मी की नाही सगळ्या लोकांची तुमची ओळख करून देईन मालक म्हणून. काय ग मनोरमा? नाही म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी सध्या कोणाच्या नावाने आहे? कोणाचे म्हणजे काय? रीमाच्या. फॅक्टरी तिच्याच नावावर आणि बंगलाही तिच्याच नावावर आहे. माय गुडनेस, फार मोठी चूक केली आहेस तू. काय? अगं वेडे, रीमाचं लग्न झालं आहे, फार तर तू तिला नॉमिनी करायची होतीस ग. काय आहे हे बघ, आपण जिवंत असेपर्यंत आपली सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावानं कधीही करू नये. समज, उद्या सलीलला समजलं ही सगळी प्रॉपर्टी रीमाच्या नावानं आहे, त्याचं डोकं फिरलं तर नवरा या अधिकारानं या प्रॉपर्टीवर तो हक्क सांगू शकतो. नाही हो, सलील तसा मुलगा नाहीये. नाही, नसेलही, पण काय बरं का, कुणाचा स्वार्थ केव्हा कसा उफाळून येईल काही सांगता येत नाही का? काय सांगता येत नाही. काय बरं काय, तुझ्यासारख्या व्यवहारी बाईच्या तरी ही गोष्ट लक्षात यायला हवी होती. पण मग आता काय करायचं? सोपं आहे. पेपर्स बदल. थांब, नाहीतर त्याआधी असं करूया, मी रीमाशी बोलून घेतो. काय तिचा सुद्धा आपल्यावर खरोखर कितपत विश्वास आहे याची ही कसोटी लागेल, नाही का? आय डू द नीडफुल, डोंट वरी. अश्विनी कुठे आहेत? कनूच्या आंघोळीचं बघते, नंतर करेल म्हणाली ब्रेकफास्ट. नाही, आम्हाला काही महत्वाचं बोलायचं होतं त्यांच्याशी. काय? आमच्या नवीन बुटीकचं सगळं काम आम्ही त्यांच्यावर सोपवायचं म्हणतोय अभिषेक. त्यांना कलरचा आणि डिझाईनचा सेन्स खूप चांगला आहे. शिवाय एस्थेटिक सेन्सही छान आहे त्यांचा. आणि त्यांची पर्सनॅलिटी एकूण बुटीक ओनरला शोभेलशी आहे अभिषेक. आणि हो, तुमचे एक चुलते आहेत स्टेट्समध्ये, एक्सपोर्टचा बिझनेस करतायत. आम्हालाही वाटू लागले की आपले फॅब्रिक्स अँड डिझाईन्स आपण एक्सपोर्ट करावेत. हे सगळं ठरवायला आज दुपारी आम्ही मीटिंग ठरवलेली अभिषेक, आणि तुम्ही त्या मीटिंगला असणं अत्यंत गरजेचं आहे. ही आयडिया जर वर्क झाली ना तर खूप बेनिफिशियल होईल, आणि या सगळ्याचं ओव्हरऑल मॅनेजमेंट तुम्ही करावं असं आम्हाला वाटतंय. आम्ही पाहतोय तुम्ही किती सिरियसली काम करताय ते अभिषेक. एव्हरीबडी इज प्रेझिंग यू. तुम्ही अगदी टॉप ऑफिसर पासनं वर्कर पर्यंत ज्या पद्धतीने मेंटेन करताय ना रिलेशन्स, आय एम फीलिंग एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. बस बस मामा, हो किती कौतुक कराल माझं. बट यू डिझर्व इट अभिषेक. आणि आईने कौतुक नाही करायचं मुलाचं तर कुणी करायचं? शिवाय त्या मुलाने काहीतरी करून दाखवावं लागतं ज्यामुळे आईला त्याचा अभिमान वाटेल. हो ना अगं, मी त्याचंच खूप टेन्शन आलंय मला. काय होतंय आणि काय नाही कुणाच ठाऊक. अगं फॅमिली कोर्टमध्ये गेलोय मॅटर, आणि तिथं तर म्हणे मुलांचंच ऐकतात फक्त. हा तर सारखा तीच माझी खरी आई, तीच माझी खरी आई म्हणत असतो. मग आम्ही पढवलंय त्याला, पण काय ते प्रत्यक्षात करणार आहे मला काही सुधरत नाही. हा हो, कधी आणू मग? ठीक आहे, मग मी त्याला घेऊन येते.
काय म्हणाली सानिका? काय म्हणणार, तिला पण वाईट वाटलं रे ऐकून खूप. म्हणाली माझ्याकडे घेऊन ये त्याला, मी समजावते थोडस. ही आई पण नेमकी ना भोपाळला जाऊन बसली. तिला कशाचा पत्ताच नाहीये. तसं मीच सांगितलं नाहीये तिला काही, आणि सांगणार पण नाहीये. समजा कोर्टाची ऑर्डर निघाली की तेजूचा ताबा आश्रमाकडे द्या म्हणून, धक्का बसेल रे तिला, मोठा धक्का बसेल. काय दुनिया आहे. कोर्टामध्ये आईला सिद्ध करायला लागतंय आपलं प्रेम, आपली ममता. काय दुर्दैव आहे आमचं. मला सारखं वाटतं की मी मूल दत्तक घेतलं ना तरी पण मला देव हे असं जाणवून देतोय की तू कधी आई नाही होऊ शकणार. अनिता, चुकले रे मी खूप त्रास दिला सगळ्यांना, पण याची किती शिक्षा भोगायची आहे मी. अनिता, आपला शौनक परत आलाय ना, आणि बिट्टू आहे आपल्याकडे. हे बघ, तेजसला आपण त्याच्या आईकडे परत देऊन टाकूयात. तसा आपल्यापेक्षा तिचाच हक्क त्याच्यावर जास्त आहे. मला एक सांग, खरं खरं सांगा, तेजस आपल्या घरातून गेला तर तुला काही वाटणार नाही? काही वाटणार तुला? तुला वाटतं असं? मनावर दगड ठेवून बोलतोय मी अनिता. नाही, हे बघ, तूही तेजसला आपला मुलगा मानलेस, त्याच्यासाठी तू काय वाटेल ते करायला तयार असतोस. खर तर तो आपला मुलगा नाहीये हे आपण विसरूनच गेलो होतो नी. आता अनिता, कोर्टात काही होऊ शकतं. मन घट्ट कर, मनाची तयारी असू देत. शेखरजी, अरे तुम्ही कशा आहात? ठीक आहे. रागावलायत का? नाही, मी कशाला रागव. नाही, मी बरेच दिवस फोन केला नाही म्हणून विचारतोय. तुम्हीच सांगितलं होतं तुम्ही कामात आहात. हो, म्हणजे खरंच मला खूप काम होतं आणि असं कोणाशीही गप्पा मारत बसायला वेळ नव्हता माझ्याजवळ. मयूची परीक्षा कधीपासून आहे? उद्यापासून. ओके, तिला माझ्या बेस्ट विशेस सांगाल? चालेल. की मी फोन करू? नाही, मी स्वतः सांगेन ना. एनिवेज, मला जरा इथं काम होतं, एकांकडे आलो होतो. गाई आहे, पुन्हा भेटू. अच्छा. अवंतिका विलच्या बाबतीत खोटं का बोलली असेल? फक्त मला त्रास द्यायला, मला टेन्शन द्यायला? बट पॉसिबल सौरभ, पण तुला आता खूपच काळजी घ्यावी लागेल. त्याचं बोलली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घडू शकणार आहे. This is enough. मला ना हे सगळं सहन करत बसण्यात काही पॉइंटच दिसत नाही. मग काय डिवोर्स फाईल करायचा तुला? पण हा जर निर्णय घेतलास ना तर तो फक्त तुझा निर्णय असेल सौरभ. मग त्याचे जे काही परिणाम होतील त्याला जबाबदार फक्त तूच असशील. मला नाही वाटत की
अवंतिका म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्ससाठी तयार होईल आणि त्यातून सुद्धा तुला डिव्होर्स घ्यायचाच असेल तर मग आपल्याला एखादा खोटा ग्राउंड शोधावा लागेल. मग खोटे पुरावे आले, खोट्या साक्षी आल्या, अवंतिकाला खोटं ठरवणं आलं. या खोट्या मानसिकतेची तुझी तयारी आहे का सौरभ? आहे का?